तर नमस्कार भावांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यात पहिल्यांदा स्वागत आहे. ओके, तर विषय कसा आहे माहिती आहे काय, आजचा व्हिडिओ एकदम क्वालिटी आहे, जबरदस्त आहे. बाकी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, समजलंच. ओके, सोबतच आपलं जेवढं काय मटेरियल आहे सगळं डाउनलोड करा. ओके, हां, आणि जर डाउनलोड करता येत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधला व्हिडिओ बघा. ओके, म्हणजे समजतंय कसं डाउनलोड करायचं वगैरे सगळं. आणि महत्त्वाचं म्हणजे जे काय आपलं अलाइट मोशन ॲप आहे ते पण तुम्ही डाउनलोड करा. आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्याला पिन करून ठेवलंय, तिथून डाउनलोड करा. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ओके, हां, आणि मग बाकी बघायला गेलं तर आपलं जे काय इंस्टाग्राम पेज आहे, ओके, टेकचं आहे, ते बघायला गेलं तर एडिटिंगचं आहे, सगळंच आहे. ओके, तर जेवढं काय आहे त्याला फॉलो करायचं, डीक सपोर्ट करायचा. बाकी तुमचा विषय हार्ड आहेच म्हणा, काही विषय नाही तसा, पण तरी पण असू द्या. ओके, हां, तर मग करा तेवढा सपोर्ट हो, बाकी काही नाही. आणखीन मग तुम्हाला बाकी काही सांगायची गरज नाही, तुम्ही एकदम प्रोचे एडिटर. ओके, तर चला मग लगेच आपला व्हिडिओ एडिटिंगला चालू करू. तर चला चालू करूया. रुको जरा सबर करो. ये बढ़िया था गुरु. तर भावांनो, असा एकदम विषय हार्ड व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपलं अलाइट मोशन ॲप लागते. जर तुमच्याकडे आपलं अलाइट मोशन ॲप नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून ह्याला डाउनलोड करून घ्या. नसेल डाउनलोड करता येत आपलं मटेरियल आणि आपलं अलाइट मोशन ॲप, तर डिस्क्रिप्शन बॉक्समधला व्हिडिओ बघा, हाऊ टू डाउनलोड मटेरियल, त्यात तुम्हाला समजूनच जाईल. आता विषय कसा आहे, अलाइट मोशन ॲपला ओपन करायचं. ह्याला ओपन केल्यानंतर तुम्ही आपलं मटेरियल डाउनलोड केलं. मटेरियलमध्ये शेक इफेक्ट आणि बीट मार्क एक असतं. त्यात तुम्हाला विषय कसा असते, एक पहिल्यांदा बीट मार्क प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं असते. तर आधी थांबा, अलाइट मोशनला ओपन होत्या, नंतर तुम्हाला प्रोजेक्टमध्ये जायचं असते. तुम्हाला इथं बीट मार्क प्रोजेक्ट दिसतंय. ओके, तर तुम्हाला विषय काय करायचा, सगळ्यात पहिल्यांदा हा बीट मार्क प्रोजेक्ट तुम्हाला इथं ओपन करायचा आहे. तर तुम्ही हा बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काय अशा प्रकारचा इंटरफेस दिसून जाणार आहे, एकदम खात्री आणि नाद खुळा. ओके, स्टार्टिंगला काय एवढं लिरिक्स करून दिलोय तुमच्यासाठी, काय विषय हार्ड आहे, काय पण करू शकतो तुमच्यासाठी, काय फक्त जीव मागू नका, बाकी सगळं करता. ओके, नाद खुळा पद्धतीनं, बाकी एकदम विषय हार्ड पद्धतीने लिरिक्स झालंय. ओके, हे करून दिलोय. आता तुम्हाला विषय काय करायचं, तुम्हाला स्टार्टिंग कशी यायचं इथं, म्हणजे स्टार्टिंगच्या बीट मार्क कशी. ओके, इथं आल्यानंतर तुम्हाला सिम्पली विषय काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं, पहिला इथं ऑल आहे, ऑलवरती क्लिक करायचं आणि आपलं मटेरियल पहिला इथं ओपन करून घ्यायचं. ओके, तर मटेरियल ओपन केल्यानंतर तुम्हाला फोटो तिथं बघू शकता. तुम्ही इथं तुमचे फोटो वापरू शकता, ज्याचा पण व्हिडिओ बनवायचा त्याचे फोटो तुमच्या GFC नसेल तर मग वाईट म्हणून घेऊ नका, कोणाचे पण वापरा. विषय हार्ड पद्धतीने आपण बघा बरं, इथं कोणाचं पण कसं वापरतो तसं वापरायचं. ओके, आता विषय काय करायचं माहिती आहे काय, तुम्ही इथं ते फोटो सिलेक्ट करायचा. ओके, फोटो इथं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला विषय काय करायचा, फोटोला बीटमार्कपासून काय अशा प्रकारे कट द्यायचा. ओके, नंतर इमेज इन मीडिया तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे फोटो ॲड करायचे सगळे. ओके, नाद खुळा पद्धतीने मी इथं सगळे फोटो विषय हार्ड पद्धतीने ॲड करून घेतो. ओके, लास्टपर्यंत तुम्हाला अशाच पद्धतीने सगळे फोटो लावून घ्यायचे. तसाला मी लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्या. जर फोटो काय अशा प्रकारे अर्धा असेल तर तुम्हाला विषय काय करायचा असते म्हणजे फोटोवरती क्लिक करायचं असते, वर 3 डॉटवरती क्लिक करायचं असते, फिल कॉम्पोजिशन एरियाच्या बटनवरती क्लिक करायचं. अलीकडे बघतो मी राहिले का तसे काय, तर नाही. ओके, तर फक्त लास्टपर्यंत तुम्ही एवढं फक्त ध्यानात राहा, फोटो एकदम विषय हार्ड पद्धतीने लावा, विषय हार्ड पद्धतीने 3 डॉट फिल कॉम्पोजिशन एरिया, तर लावून घ्या, मी पण लावून घेतो. ओके, हां, तर तुम्ही तर बघू शकता मी सगळे फोटो विषय हार्ड पद्धतीने लावून घेतलो. आता विषय काय करायचं माहिती आहे काय, तर ह्या फोटोला लावायचा आपल्याला इफेक्ट. तर इफेक्ट कसे लावायचे, कोणता इफेक्ट कुठं लावायचा सगळं सांगितलं, व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता विषय काय करायचं, तुम्हाला इथून बॅक यायचे. बॅक आल्यानंतर जो काय आपला इथं शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे त्याला तो पहिला ओपन करायचा. काय अशा प्रकारे आपलं शेक इफेक्ट आहे. तर मी आजारी आहे तेवढं सोडून द्या, तेवढं लक्ष बारकाईने बघायचं नाही, फक्त एडिटिंगकडे लक्ष, बाकी विषय हार्ड. ओके, तर तुम्हाला विषय करायचं, जो काय आपला लास्टचा फोटो आहे ह्या फोटोवरती पहिला क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जायचं आणि इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी केली सिम्पली काय अशा प्रकारे बॅक यायचं, परत आपला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा, एकदम लास्टला जायचं डायरेक्ट. ओके, नंतर विषय करायचा, जो काय आपला लास्टचा फोटो आहे या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जायचं आणि हा इफेक्ट तुम्हाला इथं पेस्ट करायचा आहे. ओके, तर हा इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर आता विषय करायचा, तुम्हाला इथून बॅक यायचे. बॅक आले की आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा. नंतर जो काय आपला पहिला फोटो आहे या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जायचं आणि तुम्हाला इथून इफेक्ट कॉपी करायचा आहे. ओके, इफेक्ट कॉपी केली तुम्हाला सिम्पली काय अशा प्रकारे बॅक येऊन परत बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा. आता पहिला बीट मार्क कशी यायचं, आता काय करायचं, आपला जो पण पहिला फोटो आहे काय त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जायचं आणि हा इफेक्ट तुम्हाला इथं पेस्ट करायचा आहे. ओके, तर हा इफेक्ट इथं पेस्ट झाल्यानंतर तुम्हाला एक इमेज सोडायचा, पुढच्या इमेजवरती क्लिक करून इफेक्ट 3 डॉट पेस्ट करायचं. तर तुम्हाला हीच प्रोसेस लास्टपर्यंत फॉलो करायची आहे. एक फोटो सोडून हा इफेक्ट पेस्ट करायचा. चला मी लास्टपर्यंत एक फोटो सोडून हा इफेक्ट पेस्ट करतो, तुम्ही पण एक फोटो सोडून हा इफेक्ट पेस्ट करा. ओके, हां,
तर बघू शकता का अशा प्रकारे मी इफेक्ट पेस्ट केलो एक एक फोटो सोडून. आता विषय काय करायचा तुम्हाला इथून बॅग आल्यानंतर जो काय आपला शेकीपीचे प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा. नंतर विषय लास्टचा फोटो, लास्टचा नाही तर हा 2 नंबरचा फोटो, या 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जायचं आणि हा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे. नंतर बॅग परत आपला इथं बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओके, तर आता विषय काय करायचं माहिती आहे काय, तर इकडे लक्ष द्या. आता काय करायचं, आपले जेवढे काय राहिलेले फोटो असतील काय, तर तुम्हाला काय करायचं असते माहिती आहे काय, आपल्या राहिलेल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जायचं आणि इफेक्ट तुम्हाला इथं पेस्ट करायचा आहे. ओके, तर आपले जेवढे काय राहिलेले फोटो आहेत त्या राहिलेल्या फोटोवरती तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्या. मी पण करून घेतो. तर आपले जेवढे काय राहिलेले फोटो होते काय, तर त्या फोटोवरती मी इफेक्ट पेस्ट केलो. आता विषय काय करायचं माहिती आहे काय, तुम्हाला व्हिडिओला एक्सपोर्ट करायचं. बाकी व्हिडिओ तर काय एकदम खतरनाक झालायच व्हिडिओ एडिट. ओके, आता विषय काय करायचं, तुम्हाला एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला व्हिडिओच्या पुढे एक ऑप्शन दिसते, याच्यावरती क्लिक करून तुम्हाला इथं 720 पिक्सल ठेवायचं, कोड 1 नंबर ठेवायचा, फ्रेम रेट फुल, क्वालिटी फुल आणि पुढे एक्सपोर्टचं बटन आहे काय, याच्यावरती क्लिक करायचं आणि अपलोड एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची. बाकी व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाला का, व्हिडिओ आपल्या गॅलरीत सेव्ह करायचं. ओके, व्हिडिओ आपल्या गॅलरीत सेव्ह करायचा. बाकी मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगायचं. घाबरायचं नाही, सगळं आपलंच आहे, पैसे काय सुद्धा लागत नाही, दिसलं एकदम फ्री. ओके, त्यामुळे कमेंट मारायचं, लाईक मारायचं. ओके, नाथ थोडा पद्धतीने घाबरायचं नाही. तर चला मग भेटू पुढच्या नवीन खतरनाक आणि क्वालिटी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय. 무궁화 꽃이 피었습니다. 무궁화 꽃이 피었습니다. 무궁화 꽃이 피었습니다. 분신사바, 분신사바, 오이떼 쿠다사이.